प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता तारिणी ही अमृतसरमध्ये पोहोचलेली आहे. तारिणीवर ही जी तिरंगा ऑपरेशनची जबाबदारी सोपवली गेली आहे ती तारिणीने पूर्ण करण्याचा विचार केलेला असतो. परंतु इकडे मात्र आपण पाहतो खांडेकर कुटुंबामध्ये जे वादळ येतं त्या वादळाला मात्र एकट्या केदारला सामोरं जावं लागणार आहे. प्रेक्षकांनो, जी गोष्ट घडली आहे त्यानंतर मात्र केदारला कोणाच्या आणि किती प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील याचा अंदाज सुद्धा येणं अशक्य आहे. कारण की घरातला प्रत्येक जण तारिणीवर संशय व्यक्त करत आहे. कारण की तारिणीने ज्या गोष्टी जाताने केलेल्या आहेत त्यावरून घरात प्रश्न उभे राहतात आणि त्यानंतर केदारला त्या प्रश्नांची उत्तर देणं कठीण होऊन जातं. कारण की केदारलाही न सांगता तारिणीने रात्रीच घर सोडलेलं असतं. केदारला कल्पना आहे की तारिणी ऑपरेशन तिरंगासाठी तिचं कर्तव्य निभावण्यासाठी तिच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ती हे सगळं करणार आहे. परंतु ते कधी आणि त्याचबरोबर कोणत्या वेळेला तारिणी अशी अचानक घर सोडून जाईल याची कल्पना केदारला सुद्धा नसते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की ज्या गोष्टी तारिणीला समजवलेल्या गेल्या असतात त्यानंतर तारिणी तिच्या मिशन बद्दल केदारला सांगते. परंतु त्यानंतर तारिणी कधी वापस येणार आहे, तिचं मिशन कधी पूर्ण होणार आहे आणि ती कधी जाणार आहे या कोणत्याच गोष्टीची कल्पना तारिणीने केदारला दिलेली नसते. कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं तुझं मिशन पूर्ण कधी होईल आणि तू परत जाऊ शकशील की नाही याचा काहीही अंदाज सांगू शकत नाही. कोणतीही शाश्वती नसताना तारिणीला मात्र हे मिशन आता पूर्ण करायचं असतं. प्रेक्षकांनो, तारिणीने तर निर्णय घेतला आहे. केदारची पूर्णपणे साथ आहे. केदारने मनावर ओझं ठेवून आणि कर्तव्याला समोर ठेवून तारिणीला साथ दिलेली असते. परंतु त्याच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न असतात आणि त्याला माहीत असतं की पुढे काय होणार आहे. घरच्या प्रश्नांना उत्तर देत असताना केदारची काय अवस्था होईल याची कल्पना तारिणीला सुद्धा असते. आपण पाहतो की तारिणी केदारला सांगत असते, तुला घरच्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील केदार. परंतु केदार तारिणीला सांगतो की मी सगळं काही सांभाळून घेईल. आपण पाहतो की घरामध्ये निशीमुळे सुद्धा गोंधळ होतो आणि आता घरच्यांना समजले की तारिणी तिच्या मैत्रिणीची मदत करण्यासाठी ती जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो त्या मैत्रिणीचं नाव सुद्धा तारिणी सांगते, भारती. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मात्र घरामध्ये प्रत्येकाच्याच मनामध्ये प्रश्न येत असतात. कारण की आता सगळंच काही व्यवस्थित सुरू असताना आणि एवढी मोठी पूजा असताना ते व्रत पूर्ण न करता तारिणी फक्त मैत्रिणीची मदत करण्यासाठी ती जातीये हे काही कौशिकी तसेच आपण पाहतो की दयानंद खांडेकरांना सुद्धा पटत नाही. परंतु निशी आणि त्याचबरोबर युवराज सुद्धा या गोष्टीमुळे खूप खुश होतात. कारण की तारिणी घरातून जाणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ती व्रत पूर्ण न करता जातीये आणि त्यानंतर एकटा केदार घरात असणार आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे तर घरामध्ये माझं आणि युवीचंच महत्त्व हे वाढणार असं मात्र निशी विचार करत असते. प्रेक्षकांनो, खरं तर तारिणी केदार त्या घरात राहावेत असं मात्र पद्मिनी खांडेकरला वाटत नाही. परंतु प्रत्येक वेळेस मोठ्या सुनेचं कर्तव्य काय आहे, तिची जबाबदारी काय आहे या सगळ्या गोष्टींची जेव्हा पद्मिनी आठवण करून देत असते तेव्हा प्रत्येक वेळेस तारिणी ती जबाबदारी पूर्ण करते. आणि पहिल्यांदाच असं काही घडलं आहे की तारिणीने जबाबदारी पूर्ण न करता हे व्रत पूर्ण न करता तारिणीने हा निर्णय घेतलाय. खरं तर हा न पटण्यासारखाच असतो. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. परंतु आपण पाहतो की आता तारिणीने निर्णय घेतलेला असतो. तिने कल्पना सुद्धा घरातल्यांना दिलेली आहे. परंतु यावर मात्र कौशिकी विचार करत असते की नेमकं तारिणीचं काय सुरू आहे. खरंच तारिणी मैत्रिणीची मदत करण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेऊ शकते आणि पूजा ही अर्धवट सोडू शकते असं मला नाही वाटत. कारण की मैत्रिणीची मदत तर ती इथूनही करू शकते, तिला इथूनही आधार ती देऊ शकते. परंतु असं न करता ती हे व्रत मोडण्याचा विचार करते. हे सगळं काय असू शकतं. त्यानंतर आपण पाहतो की सध्या तारिणी मिशनच्या खूप जवळ असते. परंतु कोणतेही धागेदोरे तिला आणखीन सापडलेले नसतात. तारिणीच्या टीमला कोणतीही माहिती मिळालेली नसते आणि त्याचबरोबर जे वरचा जो अविश्वास असतो त्याचंही उत्तर तिला मिळालेलं नसतं. केदारवर सुद्धा आता खूप मोठी जबाबदारी आहे. केदारने तसं वचन सुद्धा दिलेलं आहे की तुझ्या आईचा खरा गुन्हेगार जो कोणी असेल त्याला मी नक्की शोधून काढेल आणि घरची जबाबदारी सुद्धा सांभाळेल. खरं तर केदार हे सगळं बोलून गेला आहे. परंतु त्याला आणि तारिणीला सुद्धा माहीत असतं की हे सगळं एकट्या केदारने करणं अशक्य आहे. परंतु आपण पाहतो तारिणीच्या टीमला सुद्धा हे प्रश्न पडतात. कारण की बॉस असं काम अर्धवट सोडून आणि एवढं मोठं मिशन पूर्ण न करता अशी सोडून जाते. त्यानंतर जेजेला सुद्धा हे काहीच माहीत नसतं. त्यामुळे जेजेच्या संतापाला सुद्धा तारिणी टीमला उत्तर द्यावी लागतात.
आता या सगळ्या गोष्टी केदार कसं हँडल करेल हे पाहणे तर इंटरेस्टिंग होणारच आहे. प्रेक्षकांनो, ज्या रात्री तारिणी घर सोडणार असते त्या रात्री ती मात्र झोपत नाही. केदार हा तारिणीकडे पाहत आणि डोळ्यातल्या अश्रूंना तिथेच थांबवून तो मात्र झोपी जातो. प्रेक्षकांनो, तारिणी हे सगळं पाहत असते. केदारच्या मनामध्ये काय सुरू असेल, त्याच्या मनाची जी घालमेल होतीये ही सुद्धा तारिणी समजत असते. तिला सगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. सुमीचं टेन्शन असतं, काव्याच्या लग्नाचं टेन्शन असतं, घरातल्या गोष्टींचं टेन्शन असतं. सगळ्याच गोष्टींचा भार घेऊन तारिणी ही आता मिशनसाठी निघणार असते. तिला मध्यरात्री फोन येतो की सगळी तयारी झालेली आहे, तुमचा निर्णय. आणि तेवढ्यातच तारिणी म्हणते, मी येतीये. त्याचबरोबर आपण पाहतो की आता तारिणी ही घरातून निघणार असते. परंतु समोर मात्र गणपती बाप्पाची तिला मूर्ती दिसते, जिथे ती व्रत पूर्ण करणार असते. ती देवाला नमस्कार करते आणि म्हणते की मी देशाची सेवा करत आहे, मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे. माझं कर्तव्य पूर्ण करणं हेच तुमचं व्रत पूर्ण केल्यासारखं मी मानतेय आणि तुम्ही सुद्धा ही माझी सेवा मानून घ्या, असं म्हणत तारिणी आता हातातील बांगड्या तसेच गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून ठेवते. तारिणीने हे जे काही केलं आहे त्यावर केदारला मात्र आता अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत. कारण की मैत्रिणीकडे जाताना हातातील बांगड्या काढण्याची काय गरज होती, गळ्यातलं मंगळसूत्र काढण्याची काय गरज होती, या प्रश्नांची उत्तरं केदार देऊ शकेल का? प्रेक्षकांनो, आपण पाहतो की तारिणी सुद्धा जड अंतःकरण आणि घरातील उंबरठा ओलांडते. तिला वाईट वाटत असतं, परंतु समोर कर्तव्य दिसत असतं आणि त्याच तिरंग्याचं संरक्षण करण्यासाठी, देशावर येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तारिणीने कर्तव्याला समोर ठेवून घराचा उंबरठा हा ओलांडलेला असतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा तारिणी घराबाहेर पडते त्यानंतर मात्र घराबाहेर गाडी उभी असते आणि त्यानंतर तारिणी त्या गाडीत बसते. तिला माहित नाहीये पुढचा प्रवास हा किती दिवसाचा, किती वर्षांचा आणि किती काळाचा आहे तो. तरी सुद्धा तारिणीने हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर तिचा संपर्क कोणाशी होईल आणि पुढे काय घडेल याची कोणतीच कल्पना नाहीये. आणि आपण पाहतो गाडीमध्ये बसल्यानंतर तारिणीची एंट्री ही अमृतसरमध्ये दाखवली जाते. तारिणी डॅशिंग स्वरूपामध्ये आपल्याला तिथे दिसून येते, परंतु तेव्हा तिच्यासोबत कोणीही नसतं आणि त्यानंतर तिथे राहण्यासाठी बाकीचं तिचं जे सर्व्हाइव्ह तिथे ती करणार आहे यासाठी मात्र तिला मदतीची गरज आहे. परंतु सुपर कॉप्स म्हणून जेव्हा तारिणी काम करत असते तेव्हा तिला सगळ्या गोष्टींची तिथे जाणीव असते, तिला सगळं काही माहीत असतं. आपण पाहतो की जेव्हा अमृतसरमध्ये तारिणी येते तेव्हा मात्र तिच्या बॅगच्या तिथे एक पॉकेट तिथे तिला देण्यात येतं आणि तेव्हा मात्र जेव्हा ती ते पॉकेट ओपन करते तेव्हा तिला पुढचा मार्ग हा सापडलेला असतो. खरं तर तारिणीच्या ऑपरेशन तिरंगाचा हा पहिला चॅप्टर असतो. प्रेक्षकांनो, तारिणी ही अमृतसरमध्ये पोहोचली आहे. त्यानंतर तारिणीचं लक्ष फक्त ऑपरेशन तिरंगा असतं. परंतु इकडे घरामध्ये मात्र केदारला जेव्हा जाग येते तेव्हा तारिणी तिथे नसते. केदारला असं वाटतं की ती पूजा करत असेल, परंतु ती तिथे पूजेच्या ठिकाणी सुद्धा नसते. केदारच्या लक्षात येतं की तारिणी ही तिचं ऑपरेशन तिरंगा पूर्ण करण्यासाठी तिने घर सोडलेलं आहे. केदारला खूप वाईट वाटतं, परंतु त्याने तारिणीला शब्द दिलेला असतो की मी सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करेल. आणि तेव्हा आपण पाहतो की केदार त्याची पूजा करून तारिणी जे व्रत करत असते, ज्या सगळ्या गोष्टी करत असते ते केदार करण्याचा प्रयत्न करत असतो. घरातल्या सगळ्यांना समजतं की तारिणीने घर सोडलं आहे, परंतु निशी मात्र या सगळ्यांचा ड्रामा करण्यासाठी सज्ज असते. तिला दिसतं की तारिणीने बांगड्या तसेच गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढलेलं आहे आणि त्यानंतर मात्र निशी म्हणते की जर तिला तिकडे तिच्या मैत्रिणीकडे जायचं होतं तर तिने हातातल्या बांगड्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र हे सगळं काढण्याची तिला काय गरज होती. आपण पाहतो की तिने तेव्हा तिथे कौशिकीला, पद्मिनीला तसेच दयानंद खांडेकर सुद्धा तिथे उपस्थित असतात. युवराज सुद्धा तिथे असतो. चेतना काकूंना सुद्धा हे सगळं आश्चर्य वाटतं, कारण की तारिणी कधीच गळ्यातलं मंगळसूत्र किंवा बांगड्या काढणार नाही. मग तिने फक्त मैत्रिणीकडे जाण्यासाठी हे का केलं असेल. आणि तेव्हा आपण पाहतो की कौशिकी सुद्धा केदारला विचारते की केदार, अरे काय हे सगळं कशासाठी केलंय तिने? ती फक्त मैत्रिणीची मदत करायला जाणार होती ना. तिने आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की ती मैत्रिणीची मदत करण्यासाठी जाणार आहे, पण असं न सांगता बेरात्री घर सोडणं आणि त्यानंतर हे असं गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवणं हे तुला योग्य वाटतंय का? आणि हे सगळं तिने का केलंय हे तुला माहितीये का? तेव्हा मात्र केदार काहीच बोलू शकत नाही. खरं तर केदार म्हटलेला असतो की प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी देईल तारिणी, परंतु तारिणीच्या अशा वागण्यामुळे घरामधल्या लोकांच्या मनामध्ये एवढे प्रश्न निर्माण होतील याची केदारला सुद्धा कल्पना नाहीये.
पद्मिनी तर खूप जास्त संतापून बोलत असते. ती म्हणते की मला माहीतच होतं ती मुलगी काय करू शकते काय नाही. अशा गरीब घरच्या मुलीला असंच करत असतात. तिला माहित होतं या घरात आता माझं काही होऊ शकत नाही आणि म्हणून कदाचित ती कायमचं घर सोडून गेली आहे. खरं तर तिने बेलसरेच्या इज्जतीला सुद्धा बट्टा लावलाय आणि इकडे खांडेकर कुटुंबाला सुद्धा. खूप मोठी सून मिळवून घेण्याचा तुम्हाला मान होता ना, ती दयानंद खांडेकरांना बोलत असते. परंतु कौशिकी म्हणत असते, काकू तू थोडं शांत राहा, काय होते हे समजून तर घेऊ. आणि ती तारिणीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु फोन सुद्धा लागत नाही आणि त्यामुळे आणखीनच त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. कारण की या अगोदर तारिणीने जे काही केलेलं असतं, युवराजवर खूप मोठा गुन्हा हा होऊ शकलेला असतो, परंतु पद्मिनीने त्याला सोडवलं. त्यानंतर जे काही घरात घडत असतं त्यामुळे कौशिकीला तारिणीवर संशय येत असतो. आता मात्र जे काही खांडेकर कुटुंब संशयाच्या घेरात असतं, तारिणी केदारला नेहमीच खांडेकर कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा संशयित आहे असं वाटत असतं. परंतु आता मात्र ज्या नजरा केदारवर असतात त्यामुळे केदार आणि तारिणीवर संशय निर्माण झालेला असतो आणि त्याची प्रश्नांची उत्तर देत असताना केदार मात्र स्वतःला सावरू शकत नसतो. कारण की तारिणीचं असं अचानक जाणं आणि त्यानंतर घरातल्या लोकांना उत्तर देणं हे केदारसाठी अवघड जात असतं. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता दयानंद खांडेकरांना सुद्धा तारिणीचं हे वागणं पटलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा तारिणीच्या या वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतात. तर आता प्रेक्षकांनो, तारिणी अमृतसरमध्ये ऑपरेशन तिरंगासाठी पोहोचली आहे. परंतु इकडे घरामध्ये मात्र केदारची मात्र आता चांगलीच तारेवरची कसरत ही होणार आहे. कारण की त्याचं काम त्याचबरोबर खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढणं, त्याचबरोबर जेजेंच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि आपण पाहतो की घरच्या लोकांना सुद्धा फेस करणं आणि त्याचबरोबर MNN मध्ये काम, या सगळ्या जबाबदाऱ्या केदार पार करू शकेल की नाही हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.